नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण नागपंचमी विशेष पुरणाचे मऊ लुसलुशीत दिंडे बनवतोय. तर नागपंचमीला बऱ्याच घरात गॅसवर तवा ठेवत नाहीत आणि कुठलाच भाजलेला पदार्थ सुद्धा बनवत नाहीत. अशा पद्धतीचे वाफून घेतलेले पुरणाचे दिंडे बनवतात. तर आता लगेच कसे बनवायचे ते पाहूया. पुरणाचे दिंडे करण्यासाठी आपल्याला आधी पुरण शिजवून घ्यायचंय. त्यासाठी इथे मी 1 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर डाळीला आधी धुवून नंतर मी 1 तास पाण्यात भिजवत ठेवलं होतं. डाळ भिजवून घेतली म्हणजे अगदी पटकन शिजते, छान गाळ होते. यामध्ये आता 2 कप आणि वर मी आणखी थोडं पाणी घातलंय. पाणी थोडंसं जास्त घातलं म्हणजे मग पुरणाचा कट आपल्याला मिळतो, ज्याला येळवणी सुद्धा म्हणतात, ज्यापासून आपण कटाची आमटी बनवतो. पाव चमचा मी हळद घातली आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. सगळं मिक्स करून आता झाकण लावून मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि 2 चिमूट हळद घातली आहे. हळदीने या पिठाला रंग सुरेख येतो. तरी ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायची नसेल तर घातली नाही तरी चालेल. थोडंसं मिक्स करून घेतलं की आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर पीठ आपल्याला थोडंसं नरमच भिजवायचं आहे, फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही. पीठ आता इथे मळून झालेलं आहे, छान सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे. याला शेवटी थोडंसं तेल लावून परत मळायचं आहे. तेल लावलं म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि पिठाला चमकही छान येते, व्यवस्थित मळल्यासुद्धा जातं. हे असंच आता झाकून बाजूला ठेवूया. कुकर पण आपलं झालेलं आहे. डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. चमच्यावर घेऊन बघायची. बोटावर घेऊन बघितली तर अगदी सहज दबतीये, म्हणजेच व्यवस्थित शिजलेली आहे. जर शिजलीच नाही तर आणखी एखादी शिट्टी करून घ्यायची. आता ही जी डाळ आहे ती आपण चाळणीवर ओतून घेऊया, म्हणजे जो कट आहे तो खाली जमा होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता कट खाली जमा झालेला आहे. यापासूनच आमटी बनवतात. ही डाळ आता आपण या कुकरमध्ये घालूया. तर आज मी कुकरमध्येच हे पुरण शिजवून घेणार आहे, म्हणजे जास्तीचे भांडे होत नाहीत. आणि हे चमच्याने लगेच बारीक करून घ्यायचं. गरम गरमच ही डाळ अशी घोटून घेतली म्हणजे डाळ पटकन बारीक होते. तर आता बऱ्यापैकी ही बारीक झालेली आहे. गूळ घालायचा आहे. 1 कप आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती तेवढाच, म्हणजे 1 कप गूळ घालायचा. गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता. आणि यातून आता थोडीशी ही शिजलेली डाळ कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून ठेवूया. थोडीशी ही शिजलेली डाळ अशी घातली म्हणजे आमटी छान दाटसर तयार होते. आता पुन्हा चमच्याने मिक्स करायचं आहे. गॅस मी सुरू केलेला आहे आणि भराभर सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तरी चालेल. तुम्ही जर गॅसजवळच थांबणार असाल तर मग मोठी केली तरी काहीच हरकत नाही. माझ्याकडे हे पावभाजीचं मॅशर आहे, तुमच्याकडे असेल तर त्याने सगळं असं दाबून मिक्स करून घ्या, म्हणजे उरली सुरली जी डाळ राहिली असेल ती सुद्धा बारीक होते. आणि सुरुवातीला हे पुरण पातळ होतं, म्हणजे गूळ विरघळला की हे मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटतं. पण जसं जसं आपण शिजवत जाऊ तसं ते पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. चमच्यावर घेऊन पाहायचं, पण आणखी पुरण शिजण्याचं बाकी आहे. गॅसची फ्लेम आता पहिलेपेक्षा कमी करायची आणि सतत याला हलवायचं आहे. पुरण शिजलं हे कसं ओळखायचं, तर यामध्ये चमचा ठेवून पाहायचा. चमचा खाली पडला म्हणजे हे पुरण शिजलेलं नाही. तर आणखी 1-2 मिनिट आपण परतून घेऊया. शिजतच आलेलं आहे. आता पुन्हा हा चमचा ठेवून बघूया. तर चमचा व्यवस्थित उभा राहतोय, म्हणजेच आपलं पुरण शिजलेलं आहे. आणखी पुरण शिजलंय का हे कसं ओळखायचं, तर आपल्याला चमच्याने हलवायला खूप जड जातं आणि खाली लागायला सुरुवात होते. हातावर हे पुरण घेऊन बघितलं तर व्यवस्थित याचा गोळा तयार होतोय. अजिबात हाताला पुरण चिकटलेलं नाही. यामध्ये अर्धा चमचा सुंठ पूड घालूया, अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसणीवर किसून घालायचं.
आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. तर वेलची पूड आणि जायफळाचा मस्त असा सुगंध येतोय. शेवटी यामध्ये 1 चमचा तूप घालूया, कारण गुळाचं पुरण जे आहे ते जसं जसं थंड होतं तसं ते कोरडं होतं. थोडंसं तूप घातलं असं शेवटी म्हणजे नरम राहतं. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे पुरण आपण चाळणीवर घालून गाळून घेऊया. दिंडे करण्यासाठी आपण हे पुरण न गाळताही वापरू शकतो, कारण आपण डाळ चांगली घोटून घेतली आहे. पण पूर्ण प्रोसिजर तुम्हाला दाखवण्यासाठी मी गाळून घेते. आणि तसंही पुरणपोळी जर बनवायची असेल तर असं गाळणीने गाळूनच घ्या, कारण जर थोडासा जरी डाळीचा कण या पुरणामध्ये राहिला तर पोळी लाटताना फाटू शकते. इथे आता पुरण पूर्ण खाली जमा झालेलं आहे. छान असं लोण्यासारखं मऊ झालंय. व्यवस्थित याचा गोळा तयार होतोय. दिंडे ज्या प्लेटमध्ये तुम्ही वाफून घेणार आहात त्याला तूप लावून घ्यायचं. केळीचं पान असेल किंवा हळदीचं पान तुमच्याकडे असेल तर ते ठेवून सुद्धा वाफून घेता येतं, पण माझ्याकडे आज मला केळीचं पान मिळालं नाही. तर आता तूप मी इथे व्यवस्थित या प्लेटला लावून घेतलंय. पुरण तयार करेपर्यंत पीठ पण आपलं इकडे व्यवस्थित भिजलेलं आहे. याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि यातून एक गोळा काढून छान हातावर घेऊन मळून घ्यायचा. तर पुरीपेक्षा मी थोडासा मोठा गोळा घेतलाय आणि त्याला अगदी गरजेपुरतंच पीठ लावायचं. तर शक्यतो तांदळाचं पीठ असेल तर तेच घ्या. थोडंसं पीठ लावून घेतलं म्हणजे लाटायला सोपं जातं. आणि पोळीप्रमाणे आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आपला जो फुलका असतो तेवढं मी लाटून घेतलं आहे. एवढंच लाटायचं, फार मोठं करू नका. आणि यामध्ये आता हे पुरणाचं सारण भरायचं आहे आणि याला चांगला चौकोनी आकार देऊन घ्यायचा. नंतर दोन्ही बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या, व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि नंतर जे उरलेले 2 कॉर्नर्स आहेत ते पण फोल्ड करून घ्यायचे. फार एकावर एक फोल्ड करायचं नाही. तर मस्त असा हा तयार झालेला आहे. आणखी एक बनवून घेऊया. तर आधी मी पोळी लाटून घेतली, त्यानंतर यावर पुरण ठेवलं, त्याला चौकोनी आकार देऊन घेतला आणि लगेच आता फोल्ड करून घेऊया. तर सध्यापुरते मी 4 दिंड तयार करून घेतलेत. प्लेटमध्ये ठेवून आता ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवायची आहे. तर माझ्याकडे हे इडलीचं स्टीमर आहे. खाली मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलंय, त्यावर ही प्लेट ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर 15 मिनिट हे दिंडे आता स्टीम करून घ्यायचेत. 15 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही हे पाहू शकता, मस्त असे फुगले आहेत, दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत. खाली काढून घेऊया. वरून तूप घालायचं आणि मग खायचे. गरमागरम खायला अतिशय छान लागतात. तर येत्या नागपंचमीला अवश्य बनवून पहा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नेहमीप्रमाणे विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.